पंढरपूरच्या रस्त्यांवर रिक्षावाल्यांची स्टंटबाजी पाहायला मिळाली आहे। पंढरपूरच्या संत मुक्ताबाई मठाजवळ गर्दीच्या ठिकाणी रिक्षावाल्यांकडून हे स्टंट करण्यात आले। स्टंटबाजीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याची सुद्धा चर्चा सध्या या सगळ्या नागरिकांमध्ये आहे। ही दृश्य आपण बघतोय। पंढरपूरमध्ये रिक्षा चालकाकडून स्टंट केला जात होता आणि वर्दळ आहे, बरीचशी गर्दी तिथे आहे रस्त्यावर आपण बघतोय। पंढरपूरच्या संत मुक्ताबाई मठाजवळच्या गर्दीच्या ठिकाणी हा रिक्षावाला स्टंट करताना दिसला। रिक्षावाल्याच्या या रस्त्या स्टंटबाजीमुळे नसत्या आगाऊपणामुळे बाकीच्या मात्र सगळ्या सामान्यांचा जीव धोक्यात होता। पोलीस आता या सगळ्याची कशी दखल घेत आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्षाचा नंबर त्यात दिसतोय, त्यावरून कशी कारवाई होते रिक्षा चालकावर हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पंढरपूरच्या रस्त्यावर ही अशी रिक्षावाल्याची स्टंटबाजी पाहायला मिळाली। इतर सगळ्या सामान्यांचा जीव धोक्यात घालणारी ही स्टंटबाजी आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। माऊली, हा रिक्षावाला कोण होता, याची दखल पोलिसांनी घेतली आहे का, कारवाई झाली आहे का संबंधितावर? रिद्धी अगदी बरोबर आहे। अगदी गजबजलेल्या ठिकाणी म्हणजे जी पांडुरंगाचा प्रदक्षिणा रोड आहे, या रोडवर कुण्या एका नेत्याचा वाढदिवस असल्यामुळे ही स्टंटबाजी केल्याचं नागरिकांमधून चर्चा आहे। खरं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि दुसऱ्यालाही जीव धोक्यात आणण्याची स्टंटबाजी करण्यात रोडवरून केली जाते हे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता नागरिकांमधून अशी चर्चा व्हायला लागली की अशी स्टंटबाजी होता कामा नये। पोलिसांना सुद्धा त्याला पाचारण करण्यात आले। उद्या आता पोलीस काय कारवाई करतात याकडे आता पाहावं लागणार आहे। रिद्धी जी माऊली, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।